होम लोन घेणे तुमच्या फेवरेट च्युइंगम खाण्यासारखे आहे. सुरुवातीला घराची ओनरशिप, घर सजवायची मजा, सोशल मीडियावरती फोटोज, फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजना गृहप्रवेशला बोलावणे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करताना मस्त मजा वाटते. परंतु हळूहळू लोक नवीन घरामध्ये घुळून मिळून जातात. थोड्या महिन्यांनी किंवा वर्षानंतर तुम्ही, मी, आपल्यासारखे साधारण व्यक्ती आणखी एकदा एक नवीन खुशी देणारी वस्तू शोधायला लागतात. परंतु कोणती कमिटमेंट पाठी लागल्यावर वर्षानुवर्ष तुम्ही त्या सेम गोष्टीमध्येच गुंतून राहता. अशीच एक कमिटमेंट म्हणजे होम लोन. च्युइंगमची चव सुरुवातीला खूप छान लागते आणि तुम्ही कित्येक वेळासाठी चावतच राहता. माहीत नाही असं का? ह्या व्हिडिओमध्ये आपण एक 26 वर्षाच्या युवकाविषयी बोलणार आहोत. ह्यांची एक समस्या होती आणि ती म्हणजे ह्यांच्याकडे जे एक्स्ट्रा इन्कम मिळत होते ते वापरून होम लोन प्रीपेमेंट करावे की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावे. इथे सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर होण्याच्या नात्याने आम्ही एक असा सल्ला दिला जो बहुतेक तुमच्या नजरेत एकदम चुकीचा ॲडवाईस असू शकतो. परंतु आमच्या एक्सपर्ट ओपिनियननुसार ह्या 26 वर्षाच्या युवकाच्या जीवनाच्या सिच्युएशननुसार आम्ही ॲडवाईस बरोबरच दिला होता. चला समजून घेऊया पूर्ण केस स्टडी. सर्वात प्रथम मी तुम्हाला त्याच्या फायनान्शियल सिच्युएशनबद्दल सांगतो. ह्याचे एक 16 लाखाचे होम लोन आहे, जस्ट आत्ताच घेतलेले आहे. ह्या होम लोनचा EMI आहे 16,660 रुपीज. मागील 2 वर्षांमध्ये RBIने इंटरेस्ट रेट वाढवल्यामुळे होम लोन इंटरेस्ट 10% पर्यंत पोहोचला आहे. आजच्या दिवशी अजून त्यांना 185 EMIs भरणे बाकी आहे. हे 185 महिने म्हणजेच 15.5 वर्ष, म्हणजेच 15 years 6 months लागतील. त्यांची समस्या ही होती की सगळा खर्च व होम लोनचा EMI भरल्यानंतर हातात मात्र 20,000 रुपये शिल्लक राहत होते आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न असा होता की ह्या उरलेल्या 20,000 म्युच्युअल फंडमध्ये गुंतवावे की होम लोनचा एक्स्ट्रा EMI भरावा. लॉजिकली बघितलं तर म्युच्युअल फंड साधारणतः ऑन ॲन ॲव्हरेज 12 to 15% रिटर्न देतात. आणि दुसरी बाजू म्हणजे भारतामध्ये सगळ्यात स्वस्त कोणतं जर लोन मिळत असेल तर ते म्हणजे होम लोन. होम लोनचा इंटरेस्ट रेट 9 to 10%च्या जवळपास आहे आणि वरून इंटरेस्ट पेमेंटवर टॅक्समध्ये पण सवलत मिळते. एवढेच नाही तर सेक्शन 24B अंतर्गत प्रिन्सिपल अमाऊंटवरती पण इन्कम टॅक्स सवलत मिळते. थोडक्यात बोलायचं झालं तर होम लोनचा नेट इंटरेस्ट आफ्टर ऑल टॅक्स रिबेट्स बनतो 6 to 7% आणि दुसरीकडे म्युच्युअल फंड्समध्ये ह्याचे डबल रिटर्न्स मिळतात. ह्या हिशोबाने लॉजिक पटतंय की म्युच्युअल फंडमध्ये उरलेले 20,000 टाकावे. पण आम्ही आहोत प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स. लॉजिक त्याच्या जागी बरोबर आहे, परंतु इथे आम्ही त्या व्यक्तीसोबत बोलत असतो, त्याचा स्ट्रेस लेवल, पुढील ॲम्बिशन्स व लोन आणि EMI पेमेंटबद्दलची मानसिकता पण लेखत असतो. हा युवक 26 वर्षाचा असून जॉब करत करत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची पण तयारी करत होता. परंतु त्याचा बराचसा टाईम आणि एनर्जी ह्या बजेटिंगवर जात होता आणि वडिलांचा अनएक्सपेक्टेड मेडिकल एक्सपेन्स, मित्रांसोबत विकेंड पार्टीजना जायच्या अगोदर 10 वेळा विचार करायला लागत होता. एवढा स्ट्रेस सगळं काही एकाच गोष्टीमुळे. जर का एकही EMI मिस झाला तर बँकेतून फोन कॉल्स चालू होतील. एक जरी EMI मिस झाला तर एकदम स्ट्रेस वाढेल. एवढंच नाही, सॅलरी यायच्या 1 आठवडा अगोदरच EMIचे रिमाइंडर कॉल्स आणि SMS येत होते. एवढं सगळं ऐकून आम्हाला असं समजलं की होम लोनच्या EMIने त्याच्या डोक्याचा एक मोठा हिस्सा ब्लॉक करून ठेवला आहे. शैतान मूव्हीसारखा होम लोन EMIने वशीकरण केलं आहे आणि हे गोष्ट त्याचा स्ट्रेस लेवल वाढवत चालले होते. त्यांची इफिशियन्सी कमी होत चालली होती. अभ्यास करायला बसले की फोकस लागत नव्हता. आत्तापर्यंत तर तुम्ही पण समजला असाल की दरवेळेला चांगलं लॉजिक करेक्टच ॲडवाईस असेल असं नसतं. व्यक्तीची मेंटल सिच्युएशन, कॅरेक्टर सगळं काही समजूनच इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर पूर्णपणे त्या व्यक्तीच्या हितासाठी बेस्ट ॲडवाईस देऊ शकतो. आता दुसरा मुद्दा, का आम्ही होम लोन रिपेमेंट करायचा सल्ला दिला. तुम्हाला तर माहीत असेल की होम लोनचे इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट 6 to 7% आहे, परंतु म्युच्युअल फंड 12% पेक्षा जास्त रिटर्न देतात. परंतु दादा, जर व्यक्ती 1 लाख म्हणजे लाखोत EMI भरत असेल तर तेव्हा पर्सेंटेजमध्ये बोलावं लागेल. जर व्यक्तीची नेक्स्ट इन्क्रीमेंटच 10,000 रुपये पर मंथ होईल, तो व्यक्ती 16,000चा EMI लवकर संपवू शकेल ना. पर्सेंटेज कशासाठी बघेल. जर 26 वर्षापासून सुरुवात करून लॉजिकच्या जाळात अडकून व्यक्ती 40पर्यंत लोन EMIच भरत राहिला, हे अजिबात बरोबर वाटणार नाही, राईट. आता बघा, ह्या इमेजमध्ये ते पिवळ्या रेंजचा हायलाईट पार्ट इंटरेस्टिंग दिसत आहे. त्यांनी 17,000 रुपयाचा एक EMI एक्स्ट्रा भरून टाकला आणि हे बँकने दिलेले लेटर आहे.
अजून थोडं खाली बघू शकाल की लगेचच त्याचे आउटस्टँडिंग 185 EMIचे 180 EMI झाले. समजून घ्या हे डिटेल्स. जेव्हा तुम्ही एक EMI आजच भरता तेव्हा त्याच्यावर लागणारे इंटरेस्ट माफ होऊन जाते. आता तुम्ही बघू शकाल की ह्यांनी जर 185 EMIमधून फक्त एकच EMI भरला आहे. बँकने तर झटक्यात पुढील 15 वर्षात येणाऱ्या 4 एक्स्ट्रा EMIवरती इंटरेस्ट लागणार होते ते माफ करून टाकले. एक एक्स्ट्रा EMI भरला आणि लगेचच येणारे 4 EMI माफ झाले. 185 भरण्याऐवजी फक्त 180 EMI भरावे लागतील. थोडक्यात 4 महिने अगोदरच ह्यांचे होम लोन फेडून होईल, कारण त्यांनी आज एक एक्स्ट्रा EMI भरला आहे. EMIचा हिशोब तर समजलाच असेल, तर आता समजूया पैशाचे गणित. दर एक 17,000 EMIवरती पुढील 15 वर्षात फक्त व्याजाची रक्कम होते 68,000. तेवढी यांना भरावी लागणार होती. 68,000 म्हणजेच ह्या व्यक्तीची 4 EMI इतकी रक्कम आहे. आज एक एक्स्ट्रा 17,000चा EMI बँकेला भरा आणि बँक म्हणते की तुम्ही जे 68,000चे इंटरेस्ट लागणार होते ते आम्ही माफ करू. म्हणजेच या 26 वर्षाच्या युवकने एक एक्स्ट्रा EMI भरून 17,000 गुणुले 4 68,000ची कमी EMI भरावी लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं लोनही 4 महिने अगोदरच संपून जाईल. होम लोन लवकर संपून जाईल. हे बोज उतरताच व्यक्तीचा मानसिक तणाव नक्कीच कमी होईल. आता विचार करा, खरं तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा ह्या माणसाची शांतीला तोड नाही. मेंटल स्ट्रेस एकदम कमी होऊन जातो आणि व्यक्ती नवीन दिशेने वाटचाल करू शकेल. जो व्यक्ती वार्षिक 6 लाख कमवतो त्याचे मंथली इन्कम 50,000 असेल. ह्याच्यावर वार्षिक 10% सॅलरी हाईक गृहीत धरली तर एक्स्ट्रा 50,000 मिळेल. एवढी एक्स्ट्रा इन्कम वापरून कोणी पण म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करू शकेल. परंतु जेव्हा तुम्ही मंथली EMI 1 लाखापेक्षा कमी असेल तेव्हा पर्सेंटेजचं लॉजिक जास्त कामाचं नाही. 1,000 आणि 10,000 रुपयामध्ये जास्त फरक दिसत नाही आजकाल. फरक पडतो 10,000 आणि 1 लाखामध्ये. जेव्हा इन्कम मिडल क्लाससारखी असेल, महिन्याची इन्कम 1 लाखपेक्षा कमी असेल, ज्यामधूनच होम लोन, कार लोनचा EMI कट होत असेल, तर तेव्हा व्यक्तीला मानसिक तणाव जास्त असतो कम्पॅरेटिव्हली. त्याला पाहिजे आहे रात्रीची आरामदायक झोप, मोकळा दिमाग, जेणेकरून नवीन आयडिया विचार करू शकेल. जेव्हा डोक्यावरती दर महिन्याची EMIची तलवार लटकत असते तेव्हा कायच कोणी नवीन विचार करू शकेल. अशा प्रकारे म्युच्युअल फंडच्या एक्स्ट्रा 4 to 5% ऐवजी व्यक्तीला कर्जमुक्त जीवन जगणे इम्पॉर्टंट आहे.